शिक्षण सहकार क्षेत्रातील कार्याने समाजकारण राजकारणात भरीव योगदान देणारे आणि विविध क्षेत्रातील संस्थांचे आधारवड कार्य तपस्वी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे वयाच्या 90व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले। त्यांच्यावर आज कोल्हापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नामदार हसन मुश्रीफ, नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार गणेश नाईक, नामदार उदय सामंत, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली। सायंकाळी 5 नंतर त्यांच्या पार्थिवाचे तिरंगा ध्वज लपेटून अंत्ययात्रा निघाली। त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचे पुत्र डॉक्टर संजय पाटील, आमदार सतेज पाटील यावेळी उपस्थित होते। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं दुःखद निधन हे अतिशय मनाला वेदना देणारं आणि सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे। त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सहकार क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात देखील भरीव जे काम केलं ते महाराष्ट्र किंवा देश कदापि विसरू शकणार नाही। आणि सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये समरस होणारं हे व्यक्तिमत्व पद्मश्री डी.वाय. पाटील यांच्या रूपाने सातत्याने कार्यरत राहिले। ते बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल देखील म्हणून त्यांनी काम केलं, विविध पदांवर काम केलं। परंतु त्यांचा सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू होता। एक शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेला, एक शून्यातून विश्व निर्माण करणारा अतिशय दुर्मिळ असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीत। डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज लाईन बाजार सर्वांनाच दुःख आणि वेदना देणारी ही घटना आहे। डी.वाय. पाटील साहेबांचं पूर्ण आयुष्य हे अतिशय संघर्षामध्ये झालं। ज्यावेळेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी व्यवसाय शिक्षणाचं धोरण या राज्यामध्ये आणलं, त्यावेळेला फार मोठा पुरस्कार त्यांनी करण्याचा निर्णय घेतला आणि गरिबाची मुलं ही कमी पैशामध्ये डॉक्टर, इंजिनियर झाले पाहिजेत अशा प्रकारचं फार मोठं काम आपल्या राज्यात आणि राज्याबाहेर आणि देशात त्यांनी केलेलं आहे। आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला। ते विधिमंडळाचे सदस्य होते, बिहार आणि त्रिपुरा या राज्याचे ते राज्यपाल होते। अतिशय धाडसी, अतिशय संघर्ष करणारा अशी त्यांची एक प्रतिमा होती आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं आपला महाराष्ट्र फार मोठ्या एका नेत्याला मुकलेला आहे। अलीकडे त्याची तब्येत ते 90 वर्षाची होती, थोडीशी नरम असायची आणि ते सातत्याने त्यांचा फार मोठा परिचय आणि परिवार हा संपूर्ण देशभर आहे। अशा एका थोर व्यक्तीचा दुःखद निंदानं आजचा दिवस हा अतिशय दुःखद असा दिवस आहे, कारण पद्मश्री डी.वाय. दादांचे आणि माझे संबंध देखील राजकारणाच्या पलीकडचे होते, अतिशय कौटुंबिक होते। ज्या पद्धतीनं विजयदादा आहेत, ज्या पद्धतीनं अजिंक्य आहे, ज्या पद्धतीनं संजय दादा आहेत, ज्या पद्धतीनं बंटी साहेब आहेत, त्याच पद्धतीनं मला ते मार्गदर्शन करायचे, मला ते सहकार्य करायचे, माझ्यावरती प्रेम करायचे। आणि म्हणून जशी पाटील कुटुंबियांची डी.वाय. दादा जाऊन हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, तसं महाराष्ट्राचं देखील झालं आहे आणि आमचं देखील वैयक्तिक नुकसान झालेलं आहे। कारण त्यांच्या अनेक भेटी माझ्या स्मरणात आहेत। मी एक 20-25 दिवसापूर्वी देखील कोल्हापूर दौऱ्यावर असताना डी.वाय. दादांना भेटून गेलो होतो, त्यांच्याशी बोलून गेलो होतो आणि शेवटी ज्या पद्धतीने त्यांनी समाजकारण केलं, शिक्षणामध्ये काम केलं, असं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातनं, समाजकारणातनं आणि शिक्षण क्षेत्रातनं निघून गेलं आहे। याचं फार मोठं दुःख आम्हाला सगळ्यांना। नगरपालिकेत काम करत असताना ते आमदार झाले, नंतर शिक्षणाच्या क्षेत्रात उतरले
सगळीकडे जिथे जिथं गेलं तर चांगलं काम केलं त्यांनी आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तर आता 150हून अधिक इन्स्टिट्यूशन जे त्यांनी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील हे नाव महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या शिक्षण क्षेत्रातलं कोणाही व्यक्तीला माहिती असतं का? डी.वाय. म्हटलं की डॉक्टर डी.वाय. पाटील. स्वर्गीय वसंतदादा मुख्यमंत्री असताना विना अनुदानित महाविद्यालय हा निर्णय केल्यानंतर ज्या काही जणांनी इंजिनिअरिंग मेडिकल सहित वेगवेगळ्या फॅकल्टीची कॉलेजेस मिळवली आणि यशस्वीपणे चालवली. म्हणजे आता व्याग जो आहे तो पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचा 8 विद्यापीठ आणि जवळजवळ 80 महाविद्यालय इतका मोठा व्याप आहे.